मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 5वा स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित मधील 14वा जो पाठ आहे शेकडेवारी, या पाठातील स्वाध्याय 24.2 मधील सर्व उदाहरणे आपण स्पष्टीकरणासहित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रश्न पहिला, 0.067 बरोबर किती टक्के? मित्रांनो, दशांश कोणताही दशांश अपूर्णांक हा कोणत्या तरी 10च्या घातांकित संख्येने तो विभाजित असतो। म्हणजेच या ठिकाणी 0.067 आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 0.067 भागिले दशांश चिन्हानंतर 3 संख्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी छेद 1000 असेल। म्हणजे या ठिकाणी आपण 67 छेद 1000 या पद्धतीने याची मांडणी करू शकतो। आणि ज्यावेळेस आपल्याला टक्केवारीमध्ये लिहायचे असेल त्यावेळेस त्या दशांश त्या अपूर्णांकाचा छेद हा 100 असायला हवा। ज्यावेळेस छेद 100 येतो किंवा 100 आपण करतो त्यावेळेस अंशस्थानी असणारी संख्या ही तेवढी टक्के असते असं आपल्याला सांगता येते। पहा मित्रांनो, या ठिकाणी ऑलरेडी छेद 1000 आहे, म्हणजे या ठिकाणी छेद 100 करण्यासाठी ह्या छेदाला आपल्याला 10ने भागावे लागेल मित्रांनो। म्हणजे त्या ठिकाणी अंशाला पण आपल्याला 10नेच भाग घालावा लागेल। या ठिकाणी आपण जर 10ने जर 67ला भाग घातला तर 6.7 उत्तर येईल आणि 1000 भागिले 10 म्हणजे 100 उत्तर येईल। म्हणजे याचाच अर्थ 6.7 छेद 100 म्हणजेच 6.7% होतील असं आपल्याला सांगता येते। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे, तर 800 गुणांच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती गुण मिळवायला हवेत? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 800 मार्काची परीक्षा आहे आणि त्याच्यापैकी आपल्याला 35% गुण मिळवणे आवश्यक आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 800चे 35% किती होतात हे आपल्याला या उदाहरणात काढायचं आहे। पहा मित्रांनो, 800चे म्हणजे गुणिले 35% म्हणजे 35/100। हे जर सोडवलं आपण तर पहा 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 8 पंचे 40ला 0 हातचे आले 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28, 280। म्हणजे 800चे 35% गुण हे 280 गुण होतात असं आपल्याला सांगता येईल। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल या प्रश्नाचं। समोरचा प्रश्न आहे, रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडे आहेत, त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची आणि 40% झाडे फणसाची व उरलेली झाडे ही सुपारीची आहेत, तर सुपारीची एकूण झाडे किती आहेत? 2017मध्ये हा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो। एकूण झाडे आहेत 2100 झाडे आहेत, त्यापैकी आंब्याची झाडे ही 25% आहेत, त्यानंतर नारळाची झाडे ही 20% आहेत आणि फणसाची झाडे 40% आहेत। म्हणजेच याचाच अर्थ पहा, या ठिकाणी आंबा, नारळ आणि फणस यांची जर टक्केवारी आपण एकत्र केली मित्रांनो, 85% झाडे ही 3 मिळून आहेत। आंबा, नारळ, फणस यांची झाडे एकूण आहेत 85%। म्हणजे जर 100%तली ही 85% जर आपण वजा केली 100मधून 85 तर राहतात शिल्लक 15% मित्रांनो। म्हणजे ही 15% झाडे ही सुपारीची आहेत असं आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल। 15%। या ठिकाणी आपल्याला टक्केवारीत न सांगता झाडांची संख्या सांगायची आहे, म्हणजे 2100ची 15% आपल्याला या ठिकाणी काढावी लागेल। 2100 झाडं आहेत, 2100चे 15% किती होतात हे जर आपण काढले मित्रांनो, पहा 2 शून्य, हे 2 शून्य कटतील, 15 1 15ला 5 हातचे आला 1, 15 2 30 आणि 1 31। म्हणजेच सुपारीची एकूण झाडे ही 315 आहेत असं आपल्याला सांगता येईल। 315 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे चौथा, नामदेवने त्याच्या शेतातील 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 85% भागात ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली? हे आता आपण ज्या पद्धतीनं प्रश्न सोडवला मित्रांनो, अगदी त्याच पद्धतीनं हाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवावा लागेल। पहा, एकूण शेत जमीन आहे 19,500 चौरस मीटर एकूण जमीन आहे, त्यापैकी 85% भागात ज्वारी पेरली आहे। 85% भागात ज्वारी पेरलेली आहे मित्रांनो।
आणि आपल्याला त्याने ज्वारी पेरलेली एकूण जागा चौरस मीटरमध्ये किती आहे हे सांगायचे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 19,500चे 85% किती होतात हे प्रथम काढावं लागेल आणि तेच ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. मित्रांनो 19,500चे म्हणजे गुणिले 85% किती होतात म्हणजे 85/100. या पद्धतीनं आपण 19,500चे 85% या ठिकाणी सहज काढू शकतो. पहा, हे 2 शून्य कटतील, हे 2 शून्य कटतील, शिल्लक राहिले 195 गुणिले 85. 5 5 25ला 5 हातचे आले 2, 9 5 45 आणि 2 47ला 7 हातचे आले 4, 5 1 5 आणि 4 9, 8 45ला 0 हातचे आले 4, 9 8 72, 72 आणि 4 76ला 6 हातचे आले 7, 8 1 8, 8 आणि 7 15, 7 15ला 5 4ला 1, 5 आणि 1 6 आणि 1 म्हणजे 16,575 चौरस मीटर जागेवर ज्वारी पेरलेली आहे असं आपल्याला सांगता येईल. 16,575 चौरस मीटर, 16,575. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 5वा. साखरेची किंमत ₹30 प्रति किलोग्रॅमपासून ₹35 प्रति किलोग्रॅम झाली आहे, तर साखरेच्या किमतीत शेकडा किती वाढ झाली आहे? पहा मित्रांनो, ₹30 खरेदी किंमत आहे आणि ₹35 विक्री किंमत आहे. म्हणजे 35 वजा 30 बरोबर ₹5, म्हणजे ₹30वर ₹5 वाढ झालेली आहे. ₹30वर ₹5 वाढ झालेली आहे. तर आपल्याला ह्याची शेकडा वाढ किती झाली हे काढायचं आहे मित्रांनो. म्हणजे ₹30ला जर ₹5 वाढले असतील तर ₹100ला किती वाढते? या पद्धतीनं मांडणी करून आपण या ठिकाणी याचा तिरपा गुणाकार करावा लागेल. पहा, 100 गुणिले 5 भागिले 30 या पद्धतीने. 1 शून्य गेला, हे 1 शून्य गेला, 3 1 3, 3 त्रिक 9. पहा मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण भाग काही जाणार नाही. या ठिकाणी 1 1 शून्य कट करू आपण. 10 गुणिले 5 म्हणजे 10 5 50 आणि छेद असेल 3. 50/3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पण या ठिकाणी आपल्याला हे उत्तर दिसत नाही. याचा अर्थ या 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला उत्तर हे सापडू शकते. पहा, 3 1 हे जर केलं आपण तर 3 1 3, 2 उरले, 20 झाले, 3 संग 18, बाकी 20मधून 18 गेले, 2 शिल्लक राहतात. म्हणजे 16.2/3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 16.2/3. पर्याय क्रमांक 4 म्हणजे शेकडा वाढ 16.2/3 एवढी झाली असं आपल्याला सांगता येईल. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 6वा. 50चा 50% किती? 2017मध्ये हा प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा, 50चा 50% काढायचे आपल्याला. आपली ही नेहमीची पद्धत लक्षात ठेवा मित्रांनो. 50चा चा ची चे या शब्दाबद्दल आपण गुणिले चिन्हाचा वापर करतो. 50चा 50% काढायचा आहे, म्हणजेच 50/100 बरोबर किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. पहा, 1 शून्य, हे शून्य कटेल, हा शून्य आणि हे शून्य कटेल, छेदस्थानी 1 राहील आणि अंशाचा जर गुणाकार केला तर 5 5 25 उत्तर येईल. म्हणजेच 50चा 50% 25 होतात असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 7वा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात 3.75चे 5% अधिक 7.25चे 10% या पदावलीचे योग्य उत्तर आहे? पहा, प्रथम आपल्याला 3.075चे 5% काढावे लागतील आणि 7.25चे 10% काढावे लागतील आणि त्या दोघांची या ठिकाणी बेरीज करावी लागेल. पहा, प्रथम आपण 3.75चे 5% काढू आपण प्रथम या पद्धतीने. पहा मित्रांनो, 100ने आपल्याला या ठिकाणी भाग घालायचा आहे. 10च्या कोणत्याही घातांकित संख्येने भाग घालत असताना आपण जो दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह 2 स्थळांनी हे
डावीकडे सरकत असते. म्हणजे इथलं दशांश चिन्ह हे दोन स्थळांनी, म्हणजे हे एक आणि हे दुसरं, म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह येईल आणि शिल्लक राहील 0.0375 गुणिले हे 5. बरोबर. या दोन्हीचा गुणाकार आता करावा लागेल आपल्याला. 5 5 25ला 5 हातच्या आले 2, 5 7 35 आणि 2 37, हातच्या आले 3, 5 3 15 आणि 3 18, 18ला 8, हातच्या आला 1, 5 0 0 0 आणि 1 1. म्हणजे दशांश चिन्हानंतर 4 स्थळं आहेत, म्हणजे 4 स्थळं सोडून दशांश चिन्ह दिल्यानंतर आपल्याला हा गुणाकार मिळेल. दशांश चिन्ह 1875 हे असेल 3.75चे 5%. यानंतर आपल्याला याच पद्धतीनं 7.25चे 10% काढावे लागतील मित्रांनो. पहा, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे छेद 1 आहे. 100ने आपण जेव्हा दशांश अपूर्णांकाला भाग घालत असतो त्यावेळेस 100 एक पुढील जेवढी शून्य आहेत तेवढं दशांश स्थळ हे डावीकडे सरकत असते मित्रांनो. 1 हे 2, म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह येईल आणि इथं मिळेल आपल्याला 0.0725 गुणिले 10. आणि यानंतर 10नं गुणाकार करत असताना एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की 10नं एखाद्या दशांश अपूर्णांकाला गुणत असताना 10नं किंवा 10च्या कोणत्याही घातांकित संख्येनं त्यावेळेस एक पुढील जेवढी शून्यांची संख्या आहे तेवढी स्थळे दशांश चिन्ह हे उजवीकडे सरकत असते. म्हणजे 1 0 आहे, म्हणजेच ही दशांश चिन्ह 1 स्थळानंतर म्हणजे या ठिकाणी येईल आणि या दोन्हीचा गुणाकार येईल 0.725 या पद्धतीनं. म्हणजे हे असतील 7.25चे 10%. बरोबर, ठीक आहे. यानंतर आपल्याला प्रथम करायचं आहे की या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे या ठिकाणी 3.75चे 5% इथं लिहिलेले आहेत आपण आणि हे 7.25चे 10% यांची आपल्याला बेरीज करायची आहे. हा बेरीज करत असताना आपण दशांश चिन्ह खाली दशांश चिन्हाचा वापर करत असतो. पहा, यांची बेरीज ज्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे शेवटी 0 लिहिलं तरी त्या दशांश अपूर्णांकाची किंमत वाढतही नाही किंवा कमीही होत नाही. याची जर बेरीज केली आपल्याला तर संख्या मिळेल. पहा, 12ला 5ला 1, 11ला 1, 5ला 1, 9 आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, म्हणजेच त्या दोन संख्यांची बेरीज येईल 0.9125. 0.9125 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाची बेरीज असेल. यानंतर पुढचा प्रश्न 8वा. एका संख्येचे 0.18% काढण्यासाठी तिला कितीने गुणावे लागेल? पहा मित्रांनो, ती संख्या आहे आणि त्या संख्येचे 0.18/100 काढण्यासाठी आपल्याला या संख्येला कितीने गुणावं लागेल हे या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा मित्रांनो, आपण 10च्या कोणत्याही घातांकित संख्येनं एखाद्या दशांश अपूर्णांकाला भाग घालत असताना एक पुढील जेवढी शून्यांची संख्या असते तेवढी स्थळे दशांश चिन्ह हे डावीकडे सरकत असते मित्रांनो. हे दोन शून्य आहेत, म्हणजेच 1 आणि हे 2, म्हणजे दशांश स्थळ इथून इथं येईल. म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला 0.0018. याचाच अर्थ त्या संख्येला आपल्याला दशांश चिन्ह 0018 या संख्येने गुणावे लागेल हे आपल्याला लक्षात येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 9वा. 108पेक्षा 8%ने मोठी असलेली संख्या कोणती? म्हणजेच आपल्याला 108चे 8% काढावे लागतील आणि ते 8% ह्या 108मध्ये आपल्याला मिळवावे लागतील मित्रांनो. 108चे 8% आपल्याला काढून घ्यावे लागतील आणि आलेलं उत्तर हे आपल्याला 108मध्ये मिळवावं लागेल आणि ती संख्या आपल्याला या ठिकाणी मिळेल. पहा मित्रांनो, 100ने आपण भाग घालत आहोत. आता सांगितल्याप्रमाणे 1च्या समोरील जेवढी शून्यांची संख्या आहे दशांश चिन्ह तेवढी स्थळे ही अंशस्थानी असलेल्या संख्येच्या किंवा भाज्याच्या हे डावीकडे सरकत असते. 1च्या पुढचे हे 2 शून्य म्हणजे दशांश स्थळ जर इथं असेल शेवटी ते 2 स्थळांना इथं पोहोचेल. म्हणजे शिल्लक राहील 1.08 गुणिले 8. हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 8 8 64ला 4, 6, 8 0 0 0 6 6, 8 1 8 आणि दशांश स्थळी 2 संख्यानंतर म्हणजे ह्याचं उत्तर येईल 108चे 8% हे 8.64 होतील आणि
आणि 8% मोठी असलेली संख्या शोधायची आहे. म्हणजेच 108 मध्ये आपल्याला 8.64 ही संख्या मिळवावी लागेल. ही 8% 116.64 116.64 ही 108 पेक्षा 8% मोठी असलेली संख्या असेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा. 50%चे 50% भागिले 25चे 25% बरोबर किती? पहा मित्रांनो, या ठिकाणी 50% म्हणजे 50/100चे म्हणजे 50 गुणिले 50% म्हणजे पुन्हा 50 गुणिले 100 भागिले 25चे म्हणजे 25 गुणिले 25% म्हणजे 25/100. 50 × 50 50 दुनी 100 50 × 50 50 दुनी 100 25 × 25 25 चौक 100. म्हणजे या ठिकाणी 1 गुणिले 1 एकाएकी 1/2 4 भागिले या ठिकाणी 25 गुणिले 1 25 × 25 आणि 4 × 4 एवढे शिल्लक राहील. यानंतर हा भागाकार करत असताना 1/4 गुणिले 4/25 म्हणजे 4 4 कटले 1/25. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती टक्के होतात हे काढायचं आहे. म्हणजेच याचा जो छेद आहे तो आपल्याला या ठिकाणी शतमानात रूपांतरित करावा लागेल. म्हणजेच या ठिकाणी छेद 25ला आपल्याला 4ने गुणावं लागेल. म्हणजे 1 गुणिले 4 4 1 4 आणि 25 चौक 100 म्हणजेच 4%. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. 11वा प्रश्न आहे. एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 45%, पळसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. जर जंगलात एकूण 5000 झाडे असतील तर जांभळाची किती झाडे असतील? 2018मध्ये हा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक झाडं जी आहे, बाभळीची झाडं 15% आहेत, सागाची 45% आणि पळसाची 20% आहेत. आपण ह्या 5000मधून ही झाडेसुद्धा आपण स्वतंत्र या ठिकाणी काढू शकतो. 5000तून 15% किती होतात काढून आपण बाभळीची झाडं सांगू शकतो, किंवा 5000तून 45% सागाची आहेत ते आपण 45% काढून सांगू शकतो, आणि पळसाची सुद्धा याप्रमाणे. पण या गतीने जर आपण केलं तर आपला खूप वेळ जाऊ शकतो. त्यामुळे या 3 झाडांच्या टक्केवारीची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर आपल्याला लक्षात येईल की 15% बाभळीचे आहेत, 45% सागाचे आहेत आणि पळसाची 20% आहेत. यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल 80%. म्हणजे 80% झाडे हे 3 प्रकारची आहेत, बाभळीची, सागाची आणि पळसाची. ही 80% आहेत. याचाच अर्थ असा की उरलेली जांभळाची झाडे आहेत. म्हणजे 100%पैकी 80% झाडे जर ही 3 प्रकारचे असतील तर उरलेली झाडे म्हणजे 100मधून जर 80 वजा केलं तर 20% शिल्लक राहतात. म्हणजे 20% झाडे ही जांभळाची आहेत हे आपल्याला लक्षात येईल. मग आपण या ठिकाणी 5000पैकी 5000चे जर 20% आपण काढले तर आपल्याला जांभळाची झाडे या ठिकाणी सांगता येतील. 5000चे म्हणजे गुणिले 20% म्हणजे 20/100. हे 2 शून्य कटतील. 50 गुणिले 20 शिल्लक राहील. 20 0 0 आणि 20 100. म्हणजेच 1000 झाडे ही जांभळाची झाडे आहेत असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. मित्रांनो, सांगण्याच्या ओघामध्ये जर एखादा प्रश्न चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आला असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतः तो समजून घेऊन बरोबर सोडवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.